सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। जून 2025 मध्ये श्री विजयकुमार वासुदेव अंकम यांनी भारतीय स्टेट बँक जुना बोरामणी नाका सोलापूर येथील शाखेत फाटलेले नोटा भरणा करण्यास गेले असता तेथील शाखा व्यवस्थापक श्री संदीप जोगडे यांनी असभ्य वर्तन करून पैसे भरून घेण्यास दिरंगाई केली। याविषयी विचारणा केली असता उद्धटपणे बोलून ग्राहकाला बंदी बनवण्याचे प्रयत्न केले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। या संदर्भात जोडबाईपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यायला गेले असता तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी सामान्य नागरिक कनिष्ठ दर्जाचे आणि स्टेट बँक व्यवस्थापक वरिष्ठ दर्जाचे असे भेदभाव करीत तक्रार न घेता परत पाठविले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शाखा व्यवस्थापक यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग केले आहे अशा आशयाचे तक्रारी अर्ज श्री विजयकुमार वासुदेव अंकम यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांच्याकडे दाखल केले होते। सदरील विषयी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी केस नंबर 6413/13/28/2025/2889 प्रमाणे नोंद केली आहे। या सर्व प्रकारासंबंधी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी पोलीस आयुक्त सोलापूर यांना 12 मार्च 2026 किंवा यापूर्वी कॉल रिपोर्ट सादर करण्याविषयी आदेश दिले आहे। मी विजयकुमार वासुदेव अंकम भारतीय स्टेट बँकेत जून 2025 मध्ये फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार भरणा करण्यासाठी गेले असता भारतीय स्टेट बँकेचे मार्केट यार्ड शाखेचे जुना बोरामणी नाका येथील अधिकारी शाखा व्यवस्थापकाने मला 4 तास ताटकळत ठेवत माझे काम उशिरा केले होते। मी 4 तासांचा हिशोब विचारण्यासाठी त्यांना लेखी पत्र दिले असता ते उद्धटपणे बोलून मला धमदाटी करून माझ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा धमकी दिले होते आणि तेथील बँकेतील शाखा व्यवस्थापकाने सिक्युरिटी गार्डला बोलवून शटर बंद करायला लावून मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केले। या विरुद्ध मी 112 क्रमांक डायल करून पोलिसांची मदत घेण्यासाठी फोन केले असता पोलीस आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा माझा तक्रार ऐकून न घेता फक्त शाखा व्यवस्थापक पैसावाला असल्याचं पाहून त्यांचंच तक्रार घेतले। याविषयी मी सूरज मुलानी यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी कोणताही दखल घेतला नव्हता। सूरज मुलानी साहेबांनी दखल घेतला नसल्याने मी विभाग 1 कार्यालय जोडबाईपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोमन साहेबांनी सुद्धा यावर काहीच कारवाई केली नाही। किडनॅपिंग सारख्या गंभीर गुन्हा असताना पोमन साहेबांनी सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांनी दखल न घेणे हे संशयास्पद होता। त्यांनी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक केल्याचे सांगितले पण ते अद्याप मला दिलेलं नाहीये आणि सूरज मुलानी यांचा विभागीय चौकशी सुद्धा केलं नाहीये। म्हणून संशय आल्याने मी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे तक्रार दिली असता मानवी हक्क आयोगाने आपल्या सोलापूर येथील पोलीस आयुक्त साहेबांना एम राजकुमार साहेबांना पत्र दिलेलं आहे। 12 मार्च 2026 पूर्वी त्यांनी त्यांच्याकडनं रिपोर्ट देण्यासाठी आदेश दिलेला आहे। म्हणजे सामान्य नागरिक जर योग्य ठिकाणी तक्रार दाखल केल्यास त्यावर कारवाई होऊन न्याय मिळण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे। धन्यवाद।